सेक्स न करणं अर्थात लैंगिक संबंधांपासून दूर राहणं शरीरावर काही शारीरिक आणि मानसिक परिणाम होऊ शकतात का? हे परिणाम व्यक्तीच्या आरोग्याच्या स्थितीवर, वय, मानसिक स्थिती आणि व्यक्तिगत कारणांवर अवलंबून असतात का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज तुम्हाला मिळणार आहेत डॉक्टर उमेश मुंदडा यांच्या मार्गदर्शनाखाली। डॉक्टर उमेश मुंदडा यांचं आशा किरण सेक्स क्लिनिक 1985 पासून आपल्या सेवेत असून ॲज अ क्लिनिकल सेक्सोलॉजिस्ट म्हणून गेल्या 40 वर्षांपासून ते मार्गदर्शन करत आहेत। त्यांचं महाराष्ट्रामध्ये मुंबई, नाशिक, पुणे, कोल्हापूर, नगर यासारख्या अनेक शहरांमध्ये क्लिनिक असून छत्रपती संभाजीनगरमध्ये आशा किरणची मुख्य शाखा आहे। पहिला मुद्दा आहे लैंगिक इच्छा कमी होणे। दीर्घकालीन लैंगिक संबंधांपासून वंचित राहणे लैंगिक इच्छेवर प्रभाव टाकू शकते। काही लोकांमध्ये ही इच्छा कमी होऊ शकते कारण शरीराला नियमित लैंगिक उत्तेजन मिळत नाही। सेक्सच्या अभावी हार्मोन्स बदल होऊ शकतात जे यौनाच्या अवस्थेत वय वाढल्यास अधिक स्पष्ट होऊ शकतात। दुसरा मुद्दा आहे प्रजनन आरोग्यावर परिणाम। सेक्स न केल्यामुळे प्रजनन व्यवस्थेवर थोडा परिणाम होऊ शकतो। उदाहरणार्थ पुरुषांमध्ये शुक्राणूंच्या गुणवत्तेला सुधारणा किंवा घट होऊ शकते। महिलांमध्ये अंडाशयाची क्रियाशीलता जी असते ती कमी होऊ शकते। यावरून खास करून प्रजननाच्या वयाच्या बाबतीत। तिसरा मुद्दा आहे हार्मोनल असंतुलन। लैंगिक संबंध शारीरिक आणि मानसिक स्तरावर हार्मोनल बदल घडून आणू शकतात ज्यामध्ये आनंद, सुख, शांतता मिळणे। सेक्स न केल्यामुळे शरीरामध्ये ऑक्सिटोसिन, डोपामाइन आणि इतर हार्मोन्सची निर्मिती कमी होऊ शकते जे मानसिक आणि शारीरिक स्थितीवर परिणाम करतात। पुढचा मुद्दा आहे मानसिक आणि भावनिक परिणाम। सेक्स मानसिक स्थितीवर थोडा परिणाम करू शकतो। सेक्स न केल्यामुळे काही लोकांना ताण, नैराश्य किंवा एकटेपणाची भावना येऊ शकते। मात्र काही लोकांना सेक्स न करणे त्यांच्यासाठी अधिक मानसिक शांतता किंवा आराम देणारं सुद्धा ठरू शकतं कारण ते त्यांच्या एकांत आणि स्वतःसाठी अधिक वेळ घालवू शकतात। पुढचा मुद्दा आहे हार्ट आणि रक्तभिसरण। सेक्स एक प्रकारचा शारीरिक व्यायामच आहे ज्यामुळे हृदयाचे आरोग्य चांगले राहते। सेक्स न केल्यामुळे हृदयाच्या कार्यावर थोडा परिणाम होऊ शकतो परंतु यासाठी नियमितपणे शारीरिक व्यायाम करणं महत्त्वाचं आहे। पुढचा मुद्दा आहे पेल्विक मसल्स कमकुवत होणे। सेक्स केल्याने पेल्विस मसल व्यायामित राहतात। दीर्घकालीन सेक्स न करणे पेल्विक मसल्सची कमकुवतता वाढवू शकतात ज्यामुळे लवकर युरिनेशन किंवा अन्य पेल्विक समस्यांना तोंड तुम्हाला द्यावं लागू शकतं। आत्मविश्वासावर परिणाम होतो। काही लोकांसाठी सेक्सचा अभाव त्यांच्या शारीरिक आकर्षणावर आणि आत्मविश्वासावर नकारात्मक परिणाम करू शकतो। विशेषतः जोडीदाराशी लैंगिक संबंधांचा अभाव असणारे लोक अधिक असुरक्षितता वाटू शकतात। आवश्यक शारीरिक बदल होतात। काही लोकांमध्ये दीर्घकाळ सेक्स न केल्यामुळे शारीरिक तणाव किंवा अडचणी निर्माण होऊ शकतात जसे की सेक्सच्या गरजेच्या स्थितीवर शारीरिक प्रक्रिया कमी होणे। यामुळे समवेदनशीलता कमी होऊ शकते। पुढचा मुद्दा आहे नसांमध्ये तणाव आणि दुखणे। सेक्स एक नैसर्गिक रिलॅक्सेशन प्रक्रियेसारखा कार्य करतो ज्यामुळे शरीरातून ताण आणि मानसिक दबाव कमी होतो। सेक्स न करणे यामुळे मानसिक थकवा किंवा शारीरिक दुखणे वाढू शकतात। वय वाढल्यावर शारीरिक परिणाम होतात। पुढचा मुद्दा आहे वय वाढल्यावर शारीरिक परिणाम। वयाच्या संधीवर सेक्स न करणे विशेषतः वृद्ध वयाच्या हाडांचा कमजोरपणा होणे इतर शारीरिक समस्यांना कारणीभूत ठरू शकतं। निष्कर्ष सांगायचं झालं तर सेक्स न करणे आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर लहान किंवा मोठे परिणाम होऊ शकतात। तरीही शारीरिक व्यायाम, योगा आणि मानसिक आरोग्याची काळजी घेऊन या परिणामांची भरपाई केली जाऊ शकते। सेक्स न करणे हे व्यक्तीच्या वैयक्तिक पसंती आणि गरजा यावर अवलंबून असतं आणि जेव्हा ते स्वच्छ, सुरक्षित आणि जबाबदारीने केलं जातं तेव्हा त्याचे फायदेही अनेक असू शकतात। आजची माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। तुमचे काही प्रश्न असतील तर आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा। डॉक्टरांशी चर्चा तुम्ही करू शकता। त्यांच्याशी संपर्क कसा साधावा याची संपूर्ण माहिती स्क्रीनवर तुम्हाला दिसेल। मला खात्री आहे की तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळतील। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि नवीन मुद्द्यासह नवीन माहितीसह भेटणार आहोत त्यामुळे चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका।